मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलं आणि त्यामध्ये जे काही संत वाङ्मयामध्ये आहे तेच त्यांनी ते जाग करून दाखवले. म्हणजे आपल्याला ते काही कळत नाही, जसं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याला सिद्धांत दिला तर दृष्टांत देण्यासाठी एखादं उदाहरण करून दाखवावं लागतं. त्या पद्धतीने त्यांनी आपल्या जे संत वाङ्मयाचं पारंपरिक रित्या जे चालत आलेले ग्रंथरचना आहे त्या आधाराने या पुस्तकाची निर्मिती जे कोणी पंडित श्रीराम शर्मा आचार्य त्यांचे लेखही मी वाचले, सुविचार खूप छान वाटले मला, मी वाचून बघितलं. तर जसं स्वामी विवेकानंदाच्या पुस्तकातून काही घेतलेले आहेत का? हा, तेच म्हटलं. खूप स्वामी विवेकानंदाची पुस्तकं आम्ही पण वाचलेली आहेत, त्या आधाराने मी बघितलं तर खूप छान पद्धतीने. आणि या पुस्तकाचे दिलेले ते पूर्ण तुमच्या जीवनाशी निगडीत आहे जास्त प्रमाणात. आता आमचं तर काय समजा आम्ही विद्यार्थी अवस्थेच्या बाहेर पडलोय, पण विद्यार्थ्यांना कसं आपण या ठिकाणी उत्सुकता निर्माण करून द्यावी या न्यायाने त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि पुस्तकात दिलेले मुद्दे अतिशय तुमच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यातली त्यात 7वी पासून पुढच्या मुलांना संपूर्ण या गोष्टीची जाण असते, सर्व कळत असते. छोट्या मुलांचं तरी सोडून द्या, त्यांना अहंकार हे ते काही कळतच नसतं. 7वीच्या पुढच्या मुलांना पूर्ण कळतंय मला अहंकार आल्यानंतर काय होईल काय नाही. म्हणजे पूर्ण या पुस्तकामध्ये जे मुद्दे दिलेले ते खूप मुद्देसूद पद्धतीने त्यांनी रचना केलेली आहे. आणि कदाचित जे ज्ञानी विद्यार्थी असतील, आता दोघा तिघांनी अर्थ पण सांगितला, खूप कमाल नवल करण्याची गोष्ट आहे. तुम्ही हे धाडस केलं त्यांच्या समोर, आमच्या समोर, माझ्या समोर किती पण बोलता तुम्ही, पण एक बाहेरची अनोळखी व्यक्ती आल्याच्या नंतर त्यांच्या समोर आपला झटपणा किंवा स्टेज करेल ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ते आपलं दाखवणं ही खूप कमाल असते. आणि तुम्ही आलेले पूर्ण खेड्यापाड्याचे विद्यार्थी आलेले ते पूर्ण ऑल महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत आमच्याकडे. म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जसं मुद्द्याचा आपण अर्थ सांगितलाय त्या पद्धतीने आपण अनुकरण केलं पाहिजे. नाहीतर जसं म्हणतात लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, हा आपण मन माहिती नाही का, आपण कोरडे पाषाण कोरड्या दगडासारखं लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं आणि आपण त्याच्यातला एकही मुद्दा पावायचा नाही. असं न होता जसे तुम्ही अर्थ सांगितला त्यांच्या समोर त्या पद्धतीने आपणही जीवन जगण्याचा एक मार्ग अवलंबन करायचा. आलं का लक्षात? म्हणून त्यांनी केलेलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचं ठरेल आणि पुढे भविष्यामध्ये त्याला आत्मसात करून आमचे विद्यार्थी जीवन जगतील असे मी सांगू शकतो. आणि तुम्ही येऊन तुमच्या वेळातला वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व आमच्या श्री ज्ञानराज योगी वारकरी शिक्षण संस्थेच्या तर्फे तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो. आणि असंच विद्यार्थ्यांना तुमच्याकडून आयुष्यामध्ये मार्गदर्शन घडो व तुमची वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू अशी आमच्या माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना?
आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें सिर्फ 1 मिनट के लिए। स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। आपकी हथेली आसमान की ओर, पीठ सीधी है, आंखें बंद है, हाथ पैर के ऊपर रखे हैं। आप मूर्ति बन गए हैं, हिलना डुलना बन गए और आपका ध्यान आती जाती सांसों पर। सांसें आ रही हैं और सांसें जा रही हैं। कोई प्रयास नहीं करना है, सब कुछ अपने आप हो रहा है। आप सिर्फ आती जाती सांसों को देखते रहिए। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में, पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। अपेक्षा मिळत असते तरी आपथाप दुःख करता बसू नका. करील काळ अंतर आहे. वारंवारता प्रयत्न करून व त्यातील प्रयत्नाचे दीक्षा पाहून टाकावून सत्य क्रिया करता येते. आज बस खाली पुढे. जीवनात चढल्यावर हे येताच असतात नेहमी. हसत राहा आणि चेहरा काय आमचा जे हसत नाही. तिथेच सावध राहा. जिकडे एकदा विसरल्यापासून कुत्र्यापासून असतात. प्रत्येक पुढे. क्षणाचा व थोडं मोठ्याने वाचायचंय. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू. गाठू शकता. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी घेऊ नका. मनुष्यावर हे नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधाने जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचल. बैठक व अशा वाढत गेलेल्या जीवनातील सर्व प्रसंगाशी सुमार करण्याची
आव्हान. यामुळे तुमचे काहीच नुकसान होईल. तो व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आला आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते पर्यंत पोहोचले आहे. तथापि चालून त्याची स्वतःच्या बळावर नागरिक महान कार्य सर्वत्र केले आहे. या काळी त्यांना केवळ स्वतःच्या आत्म्याची प्रयत्न झाले. आपल्या आंतरिक सुधारणेचे ते नेहमी कृतज्ञ झाले आहे. दुसऱ्यांना येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. बस खाली वाच. थांब थांब. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून भागरणे, त्रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणे एक साधन आहे. स्वतःवर अवलंबून राहिल्याने बस खाली. बस खाली. थांब 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 वाच. आमचे कुणी ऐकत नाही. दुसऱ्याला सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही असं बोलणाऱ्या स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निरीक्षेची सास पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहे. म्हणून बोला कमी, परंतु कोणते अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव आणि क्षणिक असतो तरच सत्काराचा प्रभाव कायमचा असतो. वाच पुढे. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या विराट प्रमाणे से 5 मिनट समय लूँगा और अपने बात की शुरुआत एक छोटी सी कहानी से करता हूँ. आप कहानी सुनने के लिए तैयार हैं क्या? हाँ या ना? एक गुब्बारा बेचने वाला था. क्या बेचता था? गुब्बारे. जब भी उसके गुब्बारे नहीं बिकते थे, वो गुब्बारे बेचने वाला हवा में रंग बिरंगे गुब्बारों को उड़ा देता था. कभी लाल गुब्बारे, कभी पीले गुब्बारे, कभी हरे गुब्बारे. बच्चे उड़ते हुए गुब्बारे को देखते थे और आकर गुब्बारा खरीदते थे. एक दिन गुब्बारे वाले के पास एक काला गरीब बच्चा आया. कौन सा बच्चा? गरीब बच्चा. और गुब्बारे वाले से बोला, अंकल अंकल अंकल, आप रोज लाल गुलाबी पीले नीले हरे गुब्बारे उड़ाते हो, कभी काला गुब्बारा नहीं उड़ाते. क्या काला गुब्बारा उड़ेगा क्या? आप बताओ विद्यार्थी मित्रों, काला गुब्बारा उड़ेगा क्या? गुब्बारे वाले ने एक काला गुब्बारा लिया, उसमें हवा भरी और गुब्बारे को उड़ा दिया. वो काला गरीब बच्चा खुश हुआ, लेकिन 2 मिनट के बाद फिर उदास हुआ. गुब्बारे वाले ने पूछा, अरे बेटा, अभी तो खुश था, अभी उदास क्यों हो गया? काले गरीब बच्चे ने बताया, अंकल ये काला गुब्बारा तो उड़ गया, लेकिन मैं तो काला हूँ, मैं तो गरीब हूँ. लोग कहते तेरे पास साधन नहीं है, तो आगे नहीं बढ़ पाएगा. अंकल, ऐसा कोई रास्ता है कि मैं भी गुब्बारे की तरह आगे बढ़ सकूं, ऊपर जा सकूं? गुब्बारे वाले ने उसे समझाया, बेटा तुमने देखा, मैं जिस भी गुब्बारे में गैस भरता हूँ वो गुब्बारा उड़ता है. इसका अर्थ ये हुआ कि गुब्बारे को उड़ने के लिए रंग से कोई मतलब नहीं है, सिर्फ और सिर्फ हवा से मतलब है. उसी तरह से
किसी भी विद्यार्थी को आगे बढ़ने के लिए काले गोरे से मतलब नहीं है, अमीर गरीब से मतलब नहीं है। सिर्फ एक चीज़ से मतलब है। क्या चीज़ से? कि उसके मन में आगे बढ़ने की इच्छा है क्या वो सकारात्मक सोचता है? अगर वो सकारात्मक सोचता है और यह सोचता है कि मैं आगे बढ़कर ही रहूँगा, तो एक दिन वह बच्चा जरूर आगे बढ़ता है। और तुम कहते हो मेरे पास साधन नहीं है। तुम्हारे पास 3 साधन है बेटा। साधन नंबर 1 दिमाग, साधन नंबर 2 24 घंटे समय, और साधन नंबर 3 शक्ति। अगर तुम दिमाग को, समय को और शक्ति को अपने आप को आगे बढ़ने में लगाओगे तो तुम जरूर आगे बढ़ोगे। वो काला गरीब बच्चा बोला, हाँ अंकल मैं समझ गया, मैं आज से सकारात्मक सोचूंगा। मैं आज से यह सोचूंगा कि मुझे हर हाल में आगे बढ़ना ही बढ़ना है, और मैं आज से अपने दिमाग, समय और शक्ति का अपने आप को आगे बढ़ने में उपयोग करूंगा। और वो काला गरीब बच्चा काफ़ी आगे बढ़ा। जब वो काला गरीब बच्चा आगे बढ़ सकता है तो क्या हम और आप आगे नहीं बढ़ सकते हैं? और विद्यार्थी मित्रों, मैं आपको आपके बचपन की बात याद दिलाता हूँ। बचपन में चलने के पहले आप बार बार गिरे थे, हाँ या ना? और हर बार गिरने के बाद आपने फिर से उठकर चलने का प्रयास किया था। अगर आप बार बार गिरने के बाद उठकर चलने का प्रयास नहीं करते तो आज चलना सीख पाते क्या? नहीं। जब आपने ए लिखना शुरू किया था तो ए के ऊपर ही बार बार प्रैक्टिस किया था, हाँ या ना? हाँ। और बार बार प्रैक्टिस करते करते आप ए लिखना सीख गए। आज भी आपको कई सम्स का नॉलेज नहीं है। टीचर आपको पढ़ाते हैं, आपको बार बार प्रयास करना है। क्या करना है? बार बार प्रयास करना है। अगर आप बार बार प्रयास करेंगे तो एक की तरह बाकी चीज़ें भी सीख जाएंगे, हाँ या ना? हाँ। और प्रयास करना किसके हाथ में है? आपके या हमारे? और प्रयास करने से आगे कौन बढ़ेगा? अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? आसान है। कितने बच्चे आज से ज़्यादा प्रयास करेंगे? हाथ उठाओ। ठीक है, हाथ नीचे करो। अब एक लास्ट प्रश्न करता हूँ कि आप में से कई बच्चों ने सोचा होगा कि जीवन में क्या बनना है, डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, लेक्चरर। आज आपके पास पढ़ने का 10 साल समय है। कितना समय है? 10 साल समय है। आज अगर आप 10 साल पढ़ाई करोगे और जो आपने सोचा है आप वो बन जाओगे, तो आने वाले 40 साल आराम किसको मिलेगा, आपको या पड़ोसी को? और अगर आज आपने 10 साल बर्बाद कर दिया, आप कुछ नहीं बने, तो आने वाले 40 साल परेशानी किसको मिलेगी, आपको या पड़ोसी को? तो आपके पास विकल्प नंबर 1 है, ऑप्शन नंबर 1 है कि 10 साल मेहनत करके कुछ बन जाए और 40 साल आराम से रहे। और ऑप्शन नंबर 2 है 10 साल बर्बाद करे, कुछ नहीं बने और 40 साल परेशान रहे। कितने बच्चों को ऑप्शन नंबर 1 चाहिए? आप सभी 10 साल मेहनत करके 40 साल आराम से रहना चाहते हैं, हाँ या ना? आप एक नारा बना लेना, असेंबली में आपस में जब भी मिलो, एक बच्चा बोलना 10 वर्षाची मेहनत और बाकी बच्चे बोलेंगे 40 वर्षाचा आराम। मैं बोलता हूँ 10 वर्षाची मेहनत, आप बोलना 40 वर्षाचा आराम। 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत, 10 वर्षाची मेहनत। अब मैं अपनी बात 3 लाइन में रिपीट करता हूँ। जिस भी गुब्बारे में गैस भर दी जाए वो गुब्बारा उड़ेगा, उड़ेगा या नहीं उड़ेगा? जिस भी बच्चे के मन में आगे बढ़ने की इच्छा हो वो बच्चा आगे बढ़ेगा, बढ़ेगा या नहीं बढ़ेगा? और अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात एवढे, अहंकारापासून तर का बाबा? तर आमच्या संत वाङ्मयाचंही काही वाक्यब्रीद आहे की जास्त अहंकार हा ज्ञानी माणसाला गाठत असतो। म्हणून
आपल्याला ज्या वेळेला आपण प्रगतीच्या पथावर असू त्यावेळेला आपल्यावर अहंकार येण्याची शक्यता असते. कदाचित समाजाकडून आपल्याविषयी जर गुणगौरव उरायला गेला तर आपल्याला अहंकार येण्याची शक्यता असते. म्हणून तो अहंकार, जसं आपण पिसाळलेल्या कुत्र्याला लांबून जरी बघितलं तर आपण लांब पळतो, तसं त्या अहंकारापासून दूर राहा. निरअहंकाराप्रमाणे आपलं कर्तव्य करत राहा. म्हणून ही वाक्य मला आवडतं. आपल्या जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या जीवनात ध्येय व आशा, तुम्ही समजा ध्येय व आशा पाळल्या त्या ध्येय व आशा, तर तुम्ही असा जीवनात कोणताही प्रसंग आला, मोठा छोटा कोणताही प्रसंग आला, तर तुम्ही त्या प्रसंगाचा सामना करून तुम्ही पुढे योग्यतेने पुढे जाऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल की मी हे बनतो, तर तुम्ही जगाला आव्हान द्या की मी हे तुम्हाला बनवूनच दाखवणार आणि ते मी बनणार आहे, असं तुम्ही जगाला ठणकावून सांगा. व तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर उभे राहा. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. बरोबर. वारंवार अपयश मिळतो अशी तर याबाबत दुःख करतो बसू नका. कारण काळ अंतर हा वारंवार प्रयत्न करा व असतो प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका असे असतं. बस खाली. पुढे. उठायला ठेवा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात एवढं उत्साह हे येतच असतं. नेहमी हसत राहा. हसा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. बस खाली. पुढे. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण बळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय कोणत्याही गोष्टी करूया आणि घेऊ नका. म्हणून मनुष्यावर नव्हे. आता देवावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी बस खाली. पुढे. कोणत्याही गोष्टीच्या सत्यतेला दुःख काही करून घेऊ का. मयूवरून नव्हे तर देवावरून विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवून आणि सुचविल. स्वतःचे मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन अंधीरपणे व तुमच्या समोरच त्या कामाच्या नीतीतून महान काय आणि वेळ फारच थोर आहे. बस खाली. पुढे. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच होईल.
तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात येईल.